सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण सेकंड सेशनमध्ये आहोत बेसिकली. सो हिअर वी आर. आता आपण इथे आहोत. आपण कुठे आहोत? तर आपण बेसिकली या ठिकाणी आहोत, की जिथं योना माईन आणि बुश यांच्या बुशी यांचं लग्न झालेलं आहे. तर योना माईन ही चांगली मुलगी असते दॅट वी ऑल नो आणि इंटेलिजंट सुद्धा असते आणि स्ट्राँग आणि प्लस कराटे व्यवस्थित खेळणारी पण असते. तर ती काय करते? तर ती बेसिकली लग्न झाल्यानंतर एक गृहिणी जशी राहते, त्याचप्रमाणे ती राहताना आपण बघू शकतो, राइट? आता पुढचे काही पॉइंट्स बघूया. तर पुढचे पॉइंट इज दिस की वन डे यामिनी अनाउन्स दॅट शी वुड लाईक टू व्हिजिट हर पॅरेंट्स. आणि म्हणजे यामिनी ही बेसिकली जसे घरातले व्यवस्थित काम करत असे, त्याचनुसार बुशीला एक थोडा डाउट आला, की ज्या मुलीला रेसलिंगमध्ये हरवलं, की ती ज्या मुलीला मी रेसलिंगमध्ये हरवलं, ती हीच आहे का? किंवा कारण बघा एखादी रेसलिंग करणारी मुलगी किंवा एखादी जी फाईट करणारी मुलगी किंवा फायटर माणूस हा अचानक घरकामामध्ये आणि एकदम शांत होऊन घरकामामध्ये बिझी झालाय. तर हे थोडं बघून त्याला वाईट वाटलं आणि ही थॉट आणि त्याच्यामध्ये एक असा विचार त्याच्यामध्ये उद्भूत झाला, की शी वॉज रिअली बी सो स्ट्राँग. म्हणजे ती खरंच खूप स्ट्राँग आहे का? अशा प्रकारची विचार त्याच्या मनामध्ये आलेले आपण बघू शकतो. तर वन डे पुढे काय झालं, पुढची घटना आपण बघूया. तर वन डे यामिनी अनाउन्स दॅट शी वॉन्टेड टू और शी वुड लाइक टू व्हिजिट हर पॅरेंट्स अँड आय विल लिव्ह इन द इव्हनिंग अँड रिटर्न द नेक्स्ट डे इन द टाईम टू कुक युअर डिनर. अँड शी सेड टू हर हसबँड. म्हणजे ते बुशेला काय बोलले होते, की मला माझ्या आई-वडिलांच्या घरी जायची इच्छा झालेली आहे आणि मग मी त्यांच्या घरी जाईल आत्ता. म्हणजे संध्याकाळी मी निघेल. म्हणजे जेवण वगैरे बनवून ते संध्याकाळी ती निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती जेवण बनवायच्या टायमाला घरी येईल. अशा प्रकारे तिने एक आपल्या हसबँडला म्हणजेच बुशीला सांगितलेलं आहे. "यू रिअली शुड नॉट ट्रॅव्हल ड्युरिंग द नाईट," द बुशी सेड टू हर फर्मली. "अँड देअर आर द बँडिट अबाउट. इट वॉज जस्ट नॉट सेफ फॉर द वुमन टू गो आउट अलोन आफ्टर द डार्क." म्हणजे तो बुशे असा म्हणत होता, की संध्याकाळी, सायंकाळी लेडीजला म्हणजे वुमनला बाहेर जावं म्हणजे कोणत्या बाईला बाहेर जाणं एक सेफ नाहीये. अशा प्रकारचं विचार बुशीने म्हणजे काळजीपोटी विचार बुशीने योनामाईनला सांगितले होते. राइट. सो माय डिअर हसबँड, यू फॉरगॉट दॅट यू मॅरिड अ ट्रेन्ड रेसलर. द यामिनी सेड विथ हिम विथ अ स्माईल. तर त्यावेळेस त्या घटनेला योना माईन काय बोलले त्याला रिप्लाय म्हणजे जे बुशीने बोललं होतं, की कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्याही बाईला रात्री ट्रॅव्हल करणे सेफ नाहीये, म्हणून तू सकाळी जा अशा प्रकारचं त्याने सांगितलं होतं. परंतु योना माईन त्यांना असं म्हटली, की हे माझ्या म्हणजे हे हे माय डिअर हसबँड त्याला बोलले, की "माय डिअर हसबँड तू काळजी करू नको. तू विसरलायस का, की तू एका ट्रेंड रेसलर सोबत लग्न केलेलं आहे. सो डोंट फॉरगेट दॅट आय थ्रू यू डाउन फ्लॅट ऑन द ग्राउंड," सेड बुशी. "सो यू आर नॉट अनबीटेबल." तर तर तो बुशी काय म्हटला, बुशी म्हटला, की "हे पण सुद्धा विसरू नको, की मी तुला हरवलं नव्हतं." म्हणजे अशी एकही म्हणजे असं नाही, की तू हरूच शकत नाही. मी तुला हरवलं होतं एवढं लक्षात ठेव. सो डोंट वरी. सो त्याच्यावरती योनामॅन म्हणते, "डोंट वरी अँड द बँडेड आर नॉट ॲज स्किल्ड ॲज यू आर अँड आय कॅन टेक केअर ऑफ मायसेल्फ." म्हणजे ते काय म्हणले, बँडेड म्हणजे जे चोर डकाटे जे असतात किंवा जे आपण बोलतो ना, एक जे रात्रीमध्ये जे चोर वगैरे किंवा काही वाईट लोकं जे बाहेर फिरत असतात, ते काही एवढे ट्रेन नसतात. तुम्ही एवढा काळजी करू नका, की ते लोकं मला काही हार्म करू शकतील. तुम्ही एक ट्रेंड होते आणि तुम्ही चांगले होते म्हणून तुम्ही मला हरवू शकले. नाहीतर अन्यथा दुसरे कोणीही व्यक्ती मला हरवू शकत नाही. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स योना माईंनी बुशीला दिला होता. तर बुशी वॉज नॉट प्लेस्ड अँड शी इज ओव्हर कॉन्फिडंट ही थॉट हिमसेल्फ अँड शी मस्ट बी थॉट अ लेसन फॉर हर ओन गुड. म्हणजे तिला आपण एक तिच्या चांगल्यासाठी आपण धडा शिकूया. अशा प्रकारचं एक विचार किंवा अशा प्रकारचा विचार बुशीच्या डोक्यामध्ये आला होता. अँड दॅट इव्हनिंग यमुने लेफ्ट टू वॉक टू हर फादर्स अलोन फादर होम अँड अलोन बेसिकली. As soon as she depart, the Bushes disguised himself as a bandit and wearing the shabby clothes and the smelling dark color, and over his hand is covering his face with the scarf, and he ran the fast and he could hide behind the clump of tree at the fork of the road. And the darkness fell, and he saw the enemy approach to the fork, and from where
she will take and from where she will take a return if she to reach her father's house. And when she crossed the clump of tree, the bushes jumped out from the behind the tree and tried to attack her. म्हणजे बेसिकली इथं बघू शकतो की तिच्या काळजीपोटी म्हणजे बुशीने असं ठरवलं होतं की योनामाईच्या काळजीपोटी यामन यांना चांगला धडा शिकवला पाहिजे यासाठी कारण जसे ती बोलली होती की तुम्ही काळजी करू नका, मला काही होणार नाही. तर बुशीला असं वाटलं की ती ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तिला जास्त विश्वास झालेला आहे. तर त्या ओव्हर कॉन्फिडन्सचा बीट करून तिला चांगलं धडं शिकवावं यासाठी बुशीने काय केलं, बुशीने डार्क कपडे घालून आणि एक बंडखोरचा किंवा आपण बोलू शकतो एक डाकूचा त्यांनी पोशाख करून योना माईनवर अटॅक करायचं ठरवलं होतं आणि ते योना माईनचा जो रस्ता तिच्या फादरच्या घरी जायचा, तिथल्या एका रस्त्यावरती तो तिथं पटापट पळून म्हणजे फास्ट पळून तिथं तो तिची वाट बघत होता, की जेणेकरून तो अटॅक करून तिला धडा शिकवेल. So Yona Mind was swift and sharp in her reaction to the attack. She held her attacker by the hand and kicked him with a such force that attacker fell on the ground, unconscious. The Yanamain dragged him and tied him to the toe and sash, and she adjusted her backpack, so set off round and corner of the father's home. The next day, as she was returning home in the afternoon, she saw her bandit. She tried and she tied to the tree. As she had left him in the previous night, shall I unite you now or untie you now or leave you here? She asked. तर बेसिकली म्हणजे काय झालं होतं, की बेसिकली काय झालं होतं, की बुशीने योना माईनवर अटॅक केला होता आणि योना माईनला बेशुद्ध केलं होतं आणि योना माईनने बुशीवर अटॅक केला होता आणि बुशीला म्हणजे तिच्या नवऱ्याला तिने काय केलं होतं अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध करून तिने त्या झाडाला ज्या झाडामागे तो लपला होता, त्या झाडाला तिने त्याला बांधून ठेवलं होतं आणि ती आपल्या वडिलांच्या घरी गेली होती आणि वडिलांच्या घरून जेव्हा नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी ती जेव्हा रिटर्न येत होती, तेव्हा तिने बघितलं, की तो तिकडच बांधलेला आहे. राइट. तो तिथे बांधलेला आहे. तर तेव्हा तिने त्याला विचारलं, की म्हणजे बुशीलाच म्हणजे जो बंडखोर आहे त्याला विचारलं, की "मी तुला आता सोडू का?" तर तो बोलला, की "हो, मला सोड" म्हणून. ओके. "का मी तुला इथं म्हणजे असं सोडून देऊ का तुला जे बांधलेलं आहे ते बांधण्याला ती गाठ आहे ती सोडू. तर अशा प्रकारचं तिने बोललं होतं आणि तेव्हा बुशीने म्हणलं होतं, की "हां, मला तू सोड" म्हणून. "आय बेग यू टू फॉरगिव्ह मी. आय शोल्डंट एव्हर डू धिस अगेन." म्हणजे त्याने तिला बोलली, की "मला माफ कर. मी आता पुन्हा असं काही करणार नाही." अशा प्रकारचं एक थोडं मंबल केलं. तर मंबल केलं म्हणजे तिला दया मागितली होती. तर स्विफ्टली शी अनटायड हिम अँड वॉक अवे क्विकली. शी वॉज इन हरी and she had to reach home in the time to cook her husband evening meal. And little did she realize that she was just reached from his captivity captivity. And then we can say that evening, the quite a while after she had set the dinner ready, the bushy walked looking tired and dull. She helped him to wash and set out the fresh cloth for him to wear. She invited him to had a hot meal, and we can see as the bushes sat down at the dinner, he brought out the white sash uh, from his pocket and gave it to his husband. And that is yours. If I'm not mistaken, he had looking into her eyes. And oh, Bushi, was it you? I'm sorry. Exclaimed Yonamai. You don't have to be sorry, said Bushi. You taught me a lesson that I won't forget all my life. That that is, don't underestimate anybody, not even a woman. I asked Yamin playfully, even not a woman, said Bushi, and they bursted out laughing together. म्हणजे त्याच्यामध्ये एक अशीच घटना झाली की बघा आपल्याला आपण बघू शकतो की योनामाईंनी त्या डाकूला किंवा त्या चोराला जे झाडाला बांधून ठेवलं होतं ते त्यांनी फ्री केलं आणि फ्री केल्यानंतर जी योनामाई आहे ती पटापट म्हणजे खूप फास्टमध्ये क्विकली शी रिच्ड होम. तिला घरी पोहोचायचं होतं म्हणून ती क्विकली चालली आणि ती आपल्या घरी पोहोचली. कारण तिला आपल्या हसबँडसाठी किंवा ते आपल्या नवऱ्यासाठी आपण बेसिकली बोलू शकतो. तिला जेवण बनायचं होतं संध्याकाळचं. तर संध्याकाळचं जेवण तिचे बनवता त्याच वेळेस बुशे घरी आला होता एकदम थकलेला
एकदम थकाहारामध्ये आपण बोलतो की तो बुशी घरी आलेला आणि नंतर क्योनामाईने त्याला हेल्प केली अंघोळ करण्यासाठी आणि प्लस त्याला फ्रेश कपडे त्याच्या अंगावरती ह्याच्यासाठी फ्रेश कपडेसाठी तिला हेल्प केली. त्याला हेल्प केली बेसिकली आणि नंतर बुशीकडे एक व्हाईट कलरचा कपडा होता. कोणाचा? योनामाईचा. तर त्याने तिला रिटर्न दिला आणि तेव्हा तिला कळालं, योनामाईला कळालं, की तो जो डाकू जो होता, त्याने माझ्यावर हमला केला होता, तो दुसरा-तिसरा कोण नसून तिचा हसबँड म्हणजेच बुशी होता. तर बुशी मग नंतर त्याने सांगितलं, की "तू असं का केलं? सो व्हाय यू डिड दॅट? सो वॉज इट यू? सो आय एम सॉरी." कारण तिने त्याला बेशुद्ध केलं होतं. म्हणून ती बोलली, की "आय एम सॉरी." बट बुशी रिप्लायड, की "डोंट वरी, यू डोंट बी सॉरी." तू मला सॉरी बोलू नको. सॉरी बोलू नको. ॲक्चुअली मी तुला धडा शिकवणार होतो, की ओव्हर कॉन्फिडन्स असू नको. परंतु तूनेच मला धडा शिकवला, की कोणालाही अंडर एस्टिमेट म्हणजे कोणालाही आपण कमी लेखू नये. कारण कोणताही व्यक्ती आपल्याहून स्ट्राँग असू शकतो, राइट? की भलेही कोणताही व्यक्ती आपल्याहून स्ट्राँग असू शकतो आणि स्वतःची जो बोलतात ना, स्वतःची तो हिफाजत किंवा स्वतःची जी सेफ्टी किंवा स्वतःला तो संरक्षण तो करू शकतो, राइट? भले ती वुमन असेल किंवा बाई असेल किंवा भलेही तो छोटा माणूस असेल किंवा वृद्ध असेल किंवा कोणीही व्यक्ती असेल, आपण त्याला अंडर एस्टिमेट म्हणजे त्याला कमी लेखू नये. त्याला आपण कमी लेखू नये. तो कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपल्याहून स्ट्राँग असणार हे खरे आहे. ठीक आहे. सो धिस इज द लेसन. तो बेसिकली या लेसनचा एकच एक बॉटम लाईन आणि एकच आपल्याला सब्जेक्ट होता. त्या सब्जेक्ट इज की कोणालाही डोंट अंडर एस्टिमेट एनीवन. सो डोंट अंडर एस्टिमेट एनीवन म्हणजे भलेही बघा, तो फॉर एक्झाम्पल भलेही आपल्या क्लासरूममध्ये बेसिकली आपण फॉर एक्झाम्पल भले आपल्या क्लासरूममध्ये कोण व्यक्ती असेल, की ज्याला कमी मार्क्स पडत असतील किंवा भलेही आपल्या क्लासरूममध्ये असं असेल, जो व्यक्ती एकदम शांत-शांत राहत असेल, जास्त बोलत नसेल. परंतु त्याच्यात कमतरता आपण बाळगू नये. कारण भलेही जो व्यक्ती किंवा जो मुलगा कमी मार्क्स मिळवत असेल, तो सिंगिंगमध्ये चांगला असेल किंवा तो डान्समध्ये चांगला असेल किंवा तो चांगला क्रिकेट किंवा चांगला गेम्स तो खेळत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तो स्ट्राँग असू शकतो किंवा तो गणितामध्ये स्ट्राँग असू शकतो. भले त्याचे इतर सब्जेक्ट त्याला चांगले नसतील, पण तो गणितामध्ये चांगला असू शकतो. तर असं कोणता ना कोणता प्लस पॉइंट सगळ्यांमध्येच असतो. द टॅलेंट इज इन एव्हरीवन म्हणजे सगळ्यामध्ये टॅलेंट हा असतोच. फक्त राइट टॅलेंटला आपल्याला एन्करेज केलं पाहिजे आणि आणि कोणालाही अंडर एस्टिमेट करायला नाही पाहिजे. एन्करेज म्हणजे प्रत्येक एका टॅलेंटला, एव्हरी टॅलेंटला वी हॅव टू एन्करेज म्हणजे सगळ्यांना आपल्याला एक प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जो कोणत्याही व्यक्ती जर कोणत्या एखाद्या गोष्टीमध्ये जर तो कमी असेल, तर त्याला अंडर एस्टिमेट न करता वी हॅव टू सपोर्ट इन आणि आणि त्याला आपण एक रिस्पेक्टफुल दिलं पाहिजे. कारण कोणाला अंडर एस्टिमेट करणं म्हणजे त्याला कोणाला कमी लेखू नये. सगळ्यांचा रिस्पेक्ट करणे हे अतिशय इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. सो रिस्पेक्ट एव्हरीवन अँड डोंट अंडर एस्टिमेट एनीवन. ठीक आहे. त्याच्यात कोणाला काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क. सो धिस इज इट. द रिस्पेक्ट एव्हरीवन. ओके. सो लेट्स गो. कोणाला काही डाउट असेल तर विचारू शकता. डू यू हॅव एनी डाउट?